नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदयमधील 1.4 स्वाध्याय पाहिला होता. आज पाहणार आहोत 1.5. पाठीमागचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आज सुरू करू आपण 1.5 मधील पहिलं गणित. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी टिंबटिंब असेल. बघा मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे. 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी कोणतं असेल, बरोबर की नाही मित्रांनो. ह्यासाठी गणित करायची गरज नाही मित्रांनो, सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. आता आपल्याला काय सांगितले, 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी किती असेल, बरोबर की नाही. तर आपल्याला 2 लाख येण्यासाठी किती अंक असायला पाहिजेत रे. बघा किती अंक असायला पाहिजेत. एकक मोजा तुम्ही, एकक, शतक, दशक, हजार, 10,000 आणि लाख. म्हणजे किती अंक असायला पाहिजेत. 5 अंक असायला पाहिजेत का. लाखाला किती अंक असायला पाहिजेत. तर मित्रांनो, आपण जर मोजले एकक, शतक, हजार, 10,000, लाख, तर आपले अंक होतात मित्रांनो 6. त्यामुळे आपल्याला सोप्या पद्धतीने पर्यायामध्ये शोधायचे 6 अंक कुठे आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5. म्हणजे ए नंबरचा पर्याय येईल का रे. नाही येणार. 2. दुसरा पर्याय बघू. 1, 2, 3, 4, 5, 6. इथे 6 अंक आहेत, म्हणजे हा सुद्धा असू शकतो. बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 अंक आहेत, म्हणजे हा सुद्धा पर्याय क्रमांक असू शकतो. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे डी मध्ये 5 अंक आहेत मित्रांनो. त्यामुळे डी नंबरचा पर्याय असणार आहे का. नाही. म्हणजे ए नंबरचा आणि डी नंबरचा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, पर्याय कट करायचे आहे, बरोबर की नाही. आपण सोप्या पद्धतीने समजून घेत आहोत मित्रांनो. त्यामुळे खूप वेळ लागत आहे, तर वेळ लागला तर लागू द्या. जर तुम्ही आता सोप्या पद्धतीने समजून घेतलं, वेळ लावला, तर तुम्हाला परीक्षेमध्ये खूप पटकन गणित सुटतील आणि लवकरात लवकर तुम्ही उत्तरं काढू शकाल. तर बघा 6 अंक या 2 मध्ये आहेत, बी आणि सी मध्ये आहेत. आता बघा आपल्याला सांगितले 2,02,000. आता 2,000 ज्या अंकावर आहे ते आपल्याला अंक शोधायचे. बघा आता पाठीमागून जाऊया. एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या ठिकाणी काय आहे, इथं 0 आहे. परंतु आपल्याला काय सांगितले, 2,000 सांगितले. बघा 2,000 इथं आहे का 0. 2 आहे, 2 हा होते की नाही. म्हणजे हा बी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे मित्रांनो, कट होणार आहे. आता सी मध्ये बघूया. सी तर आपलं फायनल उत्तर असणार आहे, तिन्हीमध्ये नसणार आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. तरी पण आपण चेक करूया. एकक, दशक, शतक, हजार. हजारला काय आहे रे, 2,000. 2,000 आहे का पर्यायामध्ये, आहे. बघा 2,000 प्रश्नामध्ये आहे, पर्यायामध्ये सुद्धा 2,000 आहे. पुढं काय सांगितलं त्यांनी, 2 लाख. 2 लाख. आता बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख. म्हणजे 2,02,000 हे उत्तर कसं आहे, सी नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर आहे मित्रांनो. समजलं का. घेऊया लगेच पुढचं गणित. बघा इथं आता इथे पण किती अंक आहेत. 54,03,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता मित्रांनो, स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे आपल्याला मित्रांनो. तर कशा पद्धतीने काढायचं हे तर आपण शिकलोय पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तरी सुद्धा आपण काय करूया, तर सराव घेऊया. प्रथम आपण काय करू मित्रांनो, गणित लिहून घेऊया. काय आहे आपलं गणित. 5, 4, 3, 8 आणि काय आहे रे, 2, 3. आता काय सांगितले, या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा होता. 3 कुठे कुठे दिसतंय बघा, इथे दिसतंय, इथे दिसतंय, बरोबर की नाही. तर स्थानिक किमतीतील फरक काढायला सांगितलं आहे. बघा मित्रांनो, लक्ष द्या व्यवस्थित. मग आता आपल्याला प्रथम काय करावं लागेल, मोठे 3च्या अंकाची स्थानिक किंमत लिहून काढावं लागले, बरोबर की नाही. बघा इथं 3 इथं घेऊया. 3, 1, 2, 3. किती अंक आहेत, 3 आहेत. 1, 2 आणि 3. 3 शून्य दिले. 3 अंक आहेत पुढे म्हणून 3 शून्य दिले. नंतर ना काय, पाठीमागं शेवटी 3 एकक स्थानावर ते, म्हणजे काय येणार, 3 येणार. मग आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे काय करावं लागेल, वजा करावं लागेल. वजा आपण 3 करूया. तर उत्तर किती येईल मित्रांनो, 7.
9 9 आणि काय येणार 2997 उत्तर आलं. बरोबर की नाही? समजते का मित्रांनो सोप्या पद्धतीनं? तर 2997 उत्तराला आपल्याला पर्यायामध्ये बघायचं आहे. 2997 उत्तर आहे का? आहे का? हां, 1 नंबरलाच आहे मित्रांनो 2997. म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे मित्रांनो? 1 नंबरचा येणार आहे मित्रांनो. घेऊया आता लगेच पुढचं गणित. 47,569 या संख्येतील दशसहस्र 10,000 स्थानचा अंक कोणता? बघा मित्रांनो, 47,569 या संख्येतील काय सांगितले? 10,000 स्थानचा. आता आपल्याला 10,000 स्थानचा शोधायचं म्हटलं तर या संख्येतील एकक, दशक, शतक आपण पाठीमागून मोजत जाऊया. मग आता सोपं आहे त्याच्यापुढे याच्यावरतीच मी दाखवते तुम्हाला. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. आपल्याला काय सांगितले? 10,000 म्हणजे 10,000 म्हणजे कुठला अंक असणार आहे रे? एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे 4 असणार आहे. बरोबर की नाही? तर 6 सांगितलं आहे पर्यायामध्ये, पण 6 येणार का? एकक, दशक म्हणजे 10. 6 हा काय येणार आहे? दशक स्थानावर येणार आहे ती. परत 5 काय येणार आहे रे? शतक स्थानावर येणार आहे. 4 काय येणार आहे? 10,000च्या स्थानावरती येणार आहे. आणि 7 काय येणार आहे? हजाराच्या स्थानावरती येणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे उत्तर आपलं असणार आहे 10,000च्या स्थानावरती कुठला असणार आहे? 4 हा अंक असणार आहे मित्रांनो. चला घेऊया लगेच पुढचं गणित मित्रांनो. पुढचं गणित बघा. 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्र हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. किमतीची बेरीज करायची आहे. बघा मित्रांनो, किमतीतील बेरीज करायला सांगितली. दशक स्थानच्या आणि सहस्र म्हणजे हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची. तर प्रथम आपण काय करू? मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण संख्या लिहून घेऊया. मग आता संख्या लिहून घेऊया आपण. 44,444 बरोबर की नाही? 44,444 काय सांगितलं आहे त्यांनी प्रश्न बघा. दशसहस्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोण? दशक स्थानचा व सहस्र हजार स्थानचा अंक कोणता? दशक स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक म्हणजे 4 आहे. आणि काय सांगितले पुढं? हजार स्थानचा एकक, दशक, शतक आणि हजार. इथं 4च आहे. बरोबर की नाही? अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती सांगितली? अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती सांगितली? आता बेरीज करूया आपण. अगोदर हजारच्या स्थानचा घेऊया. 1 हा 4 हजारच्या स्थानावरती आहे. बरोबर की नाही? मग किती अंक आहेत? 1 2 3 3 1 2 3. आता बेरीज करायची आपल्याला. बेरीज करावं लागणार आहे. परत काय आहे? दशक स्थानचा 4 0 बरोबर की नाही? काय येणार मग? 0 4 0 4 बरोबर का ना? बघा मित्रांनो, 56,84,000 सांगितलं. तर आपल्याला काय करावं लागेल? 56,84,321 बरोबर की नाही? 321. तर 8 आणि 3च्या स्थानिक किमतीतील फरक काढायला सांगितलं आहे. तर कसा काढायचा रे? बघा 8ची स्थानिक किंमत
4 किती शून्य आहेत 1 2 3 4 1 2 3 4 वजा काय करावं लागेल आपल्याला 3ची स्थानिक किंमत करावं लागेल 3ची स्थानिक किंमत किती आहे 300 शून्यातून गेले 0 शून्यातून गेले 0 10तून 3 गेले 7 अचल 1 9 अचल 1 7 तर 79,700 हे आपलं उत्तर काय असलं बरोबर असणार आहे बघा मित्रांनो आहे का पर्यायामध्ये 79,700 तर 2 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे आपलं. आता घेऊया पुढचं गणित लगेच. पुढचं काय आहे बघा 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे. आता मित्रांनो सोपा प्रश्न आहे. सगळ्यात अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे कोणत्या अंकाचे तर बघा एकक दशक शतक हजार आणि 10,000 तर एक या अंकाचे मूल्य काय असणार आहे मित्रांनो जास्त असणार आहे. सर्वात सोपा प्रश्न आहे त्यामुळे लगेच उत्तर काढता येतं त्यामुळे लक्ष देऊन बघा. आता घेऊया पुढचा प्रश्न लगेच मित्रांनो 9 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाची पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी संख्या बनवता येतील. आता बघा 9 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल तर किती संख्या तयार करता येतील. तर मित्रांनो आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला 9 8 0ची सांगितले उपयोग करायला तर उत्तर कसं काढणार मित्रांनो 9 8 आणि 0 हे अंक दिलेत बरोबर की नाही 9 8 आणि 0 हे अंक दिलेत. आपल्याला 3 अंकी संख्या बनवायची आहेत किती होते तयार बघायचे तर बघा 3 अंक दिलेत परंतु शून्यापासून संख्या बनती का रे नाही बनत बरोबर की नाही. मग किती होणार 980 एक संख्या तयार होते बरोबर की नाही. 9चा पहिल्यांदा अंक घेतला आपण 980 होते किंवा 908 एक संख्या तयार होते बरोबर ना म्हणजे हे 3 अंक आले. आता बघा 8पासून बघूया 890 एक तयार होते बरोबर की नाही आणि 809 हा सुद्धा अंक तयार होतोय म्हणजे किती संख्या झाल्या रे या 4 संख्या तयार झाल्या बरोबर की नाही. म्हणजे आपलं उत्तर क्रमांक 4 येणार परंतु अजून ट्रिक जर का वापरायची म्हणले तर अजून दुसरं जर तुम्हाला गणित आलं तर तुम्ही कसं सोडवणार रे. आता बघा हे किती आहेत 1 2 आणि 3 अंक आहेत मग आपण लिहून घ्यायचं 1 अधिक 2 अधिक 3 ही ट्रिक्स आहे मित्रांनो. भरपूर संख्या दिल्या असताना त्यावेळेस अशा प्रकारचं गणित तुम्हाला सोडवायचं असेल तर ही ट्रिक्स वापरायची. 1 अधिक 2 अधिक 3 किती झाले रे 6 झाले बरोबर की नाही. म्हणजे ह्या 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात. ज्यावेळेस मित्रांनो 0 नसेल आणि दुसरी संख्या असेल ना तर ह्यामध्ये किती संख्या तयार होतील 6 होतील. पण आता शून्यापासून 2 संख्या वगळायच्या आहेत मित्रांनो कारण की 2च संख्या शून्यापासून तयार होतात म्हणून 6 वजा 2 करायचं आहे मित्रांनो तर काय येते उत्तर आपलं 4 येते मित्रांनो. म्हणजे 9 8 आणि 0 या संख्यापासून किती संख्या तयार होतील तर मित्रांनो फक्त आणि फक्त 4 संख्या तयार होतील मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. जास्त संख्या असेल तर तुम्हाला ही ट्रिक्स उपयोगी पडते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर काही कुठले गणित समजले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.